नमस्कार मंडळी, गावाकडचं सुख या चॅनलवर सर्वांचं सरसे स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता आज आपण घरी आहेत, घरून लाईव्ह घेतलेलं आहे. आज कुठे शेतावर वगैरे जायचं काम नव्हतं, त्यामुळे आता घरी लाईव्ह घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता गावाकडचं वातावरण, आजचा हा ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस पडण्याची शक्यता मला दिसते असं वाटतं. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही, हा आमचा नारळ आहे. नारळाचं झाड आहे, थोडा एक साईडने झुकला आहे, पण भरपूर 2-3 वर्ष झाली, त्याला अजून काही मोठं झालं नाही. तर आज त्याला आपण शेणखत वगैरे टाकले, तुम्ही बघू शकता. बघा, शेणखत वगैरे टाकले खाली. आणि नारळ मला असं वाटतं येईल 2-3 वर्षात अजून. आणि हे आमची पाण्याची टाकी आहे. या टाकीवर डेली 24 तास 24 आवर्स पाणी असतो. आणि खूप छान वाटतं. तिकडे सुद्धा आपले 2 नारळ आहेत, तुम्ही बघू शकता. हे 2 नारळ आहेत आणि वरचा आभाळ बघू शकता. हे नारळ त्यांना नारळ येतात सध्या. आणि हे आमचं घराचं बॅकग्राऊंड आहे, बॅक साईडचं आहे. आणि इथे आपण बरीच झाडं लावलेली आहेत. तर हे आहे आपलं सीताफळीचं झाड आहे. आणि ही शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. तुम्ही बघू किती मोठं झालं, खूप मोठं झालं. इथे लाईन होती, वायरला लागत होता, तर लाईन चेंज करून घेतली. बघू शकतो तिकडे पाईप पोल लावला, तो आता सरळ वायर गेलेत. आणि समोरच मंदिर आहे आमचं. मंदिराचा झेंडासुद्धा इथे मला दिसत असेल फडकताना. आणि इकडे पेरूचं झाड आहे, पेरूसुद्धा लावलेलं आहे आपण. तर असं साडी वगैरे लावतो, ते जनावरं त्रास देतात. आणि इकडे हे कोरलाचं झाड आहे. कोरलाचं झाड आहे, भाजी खूप छान लागते. अशी तेल कांद्यामध्ये जर आपण भाजी केली तर खूप छान लागते. आणि अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहे. इथे कोरफडसुद्धा आहे. आणि हे आहे चहापत्ती, आपण चहामध्ये टाकतो तो, ती आहे गवती चहा बोलतो याला. तर ती आहे. इथे तुळशीचं पण रोप रुजलं आहे. आणि हे वांगी वगैरे लावली होती आम्ही, पण ते गायींनी खाल्ली ते. तर असं आमचा वावर. आणि खूप छान वाटतं इथे असं गावाकडचं वातावरण बघू शकतो. हे आमच्या टाकी घराला लागूनच टाकी आहे. आणि चंदनसुद्धा आपल्या घरात आहे. आणि खूप छान असं गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. आज ढगाळ वातावरण झालं आहे, तर मला असं वाटतं पाऊस पडण्याची शक्यता आहे आज. तर मंडळी तुम्ही बघू शकता, घराचं आपलं बॅक साईडचं हे आहे. आणि समोरच आपलं मंदिराचं आज हरिपाठ आहे, शनिवार आहे, त्यामुळे शनिवारी हरिपाठ असतं. आणि मंदिराचा भाग तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. वरती पत्रे टाकले स्लॅब म्हणून. आणि पावसाचं वातावरण बघा तुम्ही, ढगाळ वातावरण झालं एकदम. आता पाऊस पडण्याची शक्यता वाटते. आणि हे आमचं पपईचं झाड आहे. आणि आपलं पपईचं झाड आहे. पपईच्या झाडाला पपई लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जर कोणाला हवे असेल तर कमेंट करा. आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आणि गावाकडे बघा तुम्ही कशी घरं असतात, अशी कौलारू घरं असतात. सर्व घराची कौलारू भेटेल तुम्ही. मंडळी शनिवार आहे, तर शनिवार निमित्त आता मंदिरामध्ये हरिपाठाचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही सर्वांनी जॉईंट व्हा. आणि पावसाळ्याचं वातावरण बघू शकता तुम्ही, किती छान प्रकारे असं झालेलं आहे, खूप छान असं. आणि गावाकडचं जीवन तुम्ही बघू शकता, अशी कौलारू घरं असतात, साधी मातीची घरं असतात, त्याला प्लास्टर वगैरे केलेलं असतं. आणि शांत असतं, गरम नाही होत जास्त करून. आणि हा आमचं घर आहे, तुम्ही बघू शकता. एकदम साधं सिंपल घर आहे आपलं. आणि इथे बघू शकता, इथे नारळाचं झाड आहे आमचं. इकडे झूम करून दाखवतो. नारळ त्याला सध्या येत नाहीत, लहान आहे अजून तो. पण तिकडे जे 2 मोठे नारळ आहेत त्यांना नारळ येतात. आणि छान वाटतं असं गावकीचं वातावरण. आणि तुमचं हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात त्याचं कमेंट करा. आणि आज मला असं वाटतं पाऊस पडणार 100%, कारण तर ढगाळ वातावरण झालं आहे. तर नक्कीच तुम्हाला मी मंदिर दाखवतो, आतमध्ये मंदिरामध्ये आतून दाखवतो. जय हनुमान मित्रमंडळ दरपडा हे मंदिर आहे. आणि हे बघा मंदिर आहे. मंदिरामध्ये श्री बजरंगबली घंटी आहे, घंटी वाजवते असे. आणि जय बजरंगबली भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. हे एक श्रीरामांची इथे एक फ्रेम लावलेली आहे. आणि वारकरी मंडळी सर्व जमा झालेली आहे. तर सर्व वारकरी मंडळी इथे हजर झालेली येत आहेत थोडे थोडे. त्यानंतर 7चा टाईम असतो, 7 ते 8:30 असा हरिपाठाचा टायमिंग असतो. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, की छान वातावरण आहे, खूप छान असं वातावरण. आणि तुम्हाला झूम करून दाखवते, किती लांबपर्यंत झूम होते बघा. ते झाड खूप लांब आहे, आपण झूम करून दाखवलं इथे. आणि आमच्याकडे 24 तास लाईट आणि 24 तास पाणी अशी सेवा आहे.
ह्या लाईटी आहेत ना, हे कंटिन्यू 7 ते सकाळी 7पर्यंत चालू असतात रात्री. तर खूप छान असं वाटतं आहे. आणि सर्व लेडीज वर्गसुद्धा इथं हरिपाठाला येत असतं. तर सर्वजण आले आहेत आणि खूप छान वाटतं. हे मंदिराचं आमचं मुख्य दरवाजा आणि सर्व वारकरी मंडळी इथे आलेले असते. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे, कुठल्या गावापर्यंत पोहोचला सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि हरिपाठाला सर्वांनी जॉईन व्हा. मी लाईव्ह घेणार आहे हरिपाठाला. तर हरिपाठ चालू असताना सर्वांनी हरिपाठाला या, इथे कमेंट करा छान छान. आणि असं गावकडचं जेवण असतं. खूप छान साधी माणसं असतात, साधी गोळी माणसं असतात. तर प्रत्येकजण एक वारकरी पंथातला, प्रत्येक घरामध्ये एक वारकरी पंथातला माणूस असतोच. आणि बघू शकतो मंदिराचा पाठीमागचा भाग आहे, ते कळस तुम्हाला दिसेल. हे कळस आहे, हे मंदिर आहे आमचं. आणि खूप छान असं बघा मी झेंडा कसा फडकतोय. हा पोल पहिले इकडे होता, म्हणून मधून लाईट गेली होती. तर या झाडाला थोडा त्रास होत होता, म्हणजे पाण्याच्या टाकीवरून गेलं होतं लाईट. तर आम्ही ती चेंज केली आणि पोल वगैरे लावलेले आहेत. आणि त्याला बोलवून आले आपल्याला, तर नक्की जाऊया आपण हरिपाठाला. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. जय श्रीराम. सर्वांनी हरिपाठाला हजर राहावे ही नम्र विनंती सर्वांना. चला धन्यवाद. बाय बाय. मंदिर हरिपाठ आहे. हरिपाठाला या सर्वांनी. मंडळी सर्वांनी हरिपाठाला या हजर. हरिपाठ चालू होतं थोडं. हा बंद करतो. ही लाईट लावतो पहिले. आणि लाईटी सगळे लावलेले आहेत, फॅन सुद्धा लागले. हे बंद करू ना. हा एक बंद करतो, तो राहू दे. याचं बटन कुठं आहे, हे का मंडळी. इथं थोडं मंदिर आहे बजरंगबली. आणि दर शनिवारी आपल्याकडे हरिपाठ असतो. तर हा व्हिडिओ जर जवळपासच्या गावाला पोहोचला तर सर्वांनी हरिपाठाला येत राहा. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. शुभकार्ये ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पुरी पुण्यभूमी पवित्र देनादतो ज्ञान राजा सुपात्र दयाटविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण.